रामायणात ज्यावेळेला हनुमान पहिल्यांदा श्रीलंकेला गेला होता तर श्रीलंकेची ग्रामदेवत होती पनवती. तिला त्यांनी मारली आणि पायाखाली घेतली आणि तिच्यावर तिने विजय मिळवलाय आणि तो तिला चापटीने मारतोय. जय शिवराय. मी शिवजन्मभूमीचा भटक्या आकाश डावखरे आणि आज आहे नारायणगाव शहरात. माझ्या मागे तुम्ही बघू शकता हा बुरुज तुम्हाला दिसतोय. खऱ्या अर्थानं असं म्हटलं जायचं, जुन्या माणसांकडून ऐकवलं जायचं की हे जे काय बुरुज, भिंती आणि ह्या वेशी आहेत याचे दरवाजे एकदा बंद झाले की नारायणगाव हे एखाद्या पेटीत बंद झाल्याप्रमाणे सुरक्षित असायचं असं म्हटलं जातं. आणि खऱ्या अर्थानं कुठल्याही किल्ल्याचा असेल, भुईकोटाचा असेल, रक्षणकर्ता असतो तो हनुमंतर आहे. आणि याच हनुमानाचं मंदिर याच वेशीला लागून बाहेरच्या बाजूला आहे. तिथेच आज मी आलोय. याच्याविषयीच मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर त्याचं झालं असं, जुन्नर तालुक्यातील नारायणगाव शहराला ऐतिहासिक महत्व तर आहेच आणि याच इतिहासाची साक्ष देणारा हा पश्चिम छत्रपती संभाजी महाराज दरवाजा आहे. येथेच आहे श्री हनुमंतरायांचं ग्रामदैवताचं मंदिर. नारायणगाव आणि पंचक्रोशीतील अनेक नागरिक असतील, भक्त मंडळी असतील, या हनुमंतरायाची मनोभावे पूजा करतात. खऱ्या अर्थानं शक्तीचा देवता असणारा हनुमंतराय सगळ्यांनाच प्रेरणादायक असतो असंच म्हटलं जातं. या ठिकाणी गणराय असतील, कुलस्वामी खंडेराय असतील यांच्याही मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात. याच्याच पाठीमागे प्रांगणात असणारा हा तांदळा समर्थ रामदासांशी जोडला जातो. त्याचबरोबर येथे आहे श्री स्वामी समर्थांचा मठ. या ठिकाणी मठात गेल्यानंतर तुम्हाला खऱ्या अर्थानं शांततेची अनुभूती येते. सोबतच विठ्ठल रखुमाई कमरेवर हात ठेवून आपल्याला दर्शन देतात. श्री शनी मंदिरामध्ये शनी महाराजही विराजमान आहेत. ग्रामदैवत मुक्ताई इतकंच या हनुमानाच्या मंदिरालाही महत्व प्राप्त झालेलं आहे. खऱ्या अर्थानं जे गावातील हनुमान मंदिर आहे, मारुती मंदिर आहे, हे शक्तिस्थान किंवा शक्ती निर्माण करणारे स्थान असं म्हटलं जायचं. या संदर्भात इथंही काही गोष्टी होत्या, त्याच बाबत आपण जाणून घेऊयात. असं म्हणलं जातं की पूर्वी या मंदिराच्या अगोदर इथं एक कुस्तीचा हौद होता, मैदान होतं आणि एक आत्ताही इथं पाहिलं तर आपण हनुमान मंदिराच्या प्रांगणामध्ये व्यायामशाळा आहे. शक्तीची देवता म्हणून त्या अनुसरून जी काही जुन्या रूढी परंपरा होत्या त्याला अनुसरून कुस्तीचा आराखडा या ठिकाणी परंपरागत होताच. तो आजही आपण या देवस्थान ट्रस्टींच्या माध्यमातून आणि ग्रामदेवतेच्या या हनुमान जयंती उत्सवाला आपण गेल्या काही वर्षापासून कुस्ती आखाड्याचं आयोजन करत आहोत या ठिकाणी. खऱ्या अर्थानं ह्या मंदिरातील जी काही मूर्ती आहे तिची स्थापना रामदास महाराजांनी स्वतः केली आहे असं म्हटलं जातं. तर त्यात नक्कीच तथ्य असावं, कारण मूर्तीची जी शैली आहे ती अगदी त्याच प्रकारची आहे आणि त्यासोबतच इथं आधी आखाडा किंवा मैदान असल्याचे पण काही संदर्भ मिळतात. नमस्कार, मी सौरभ मंडलिक. आता आपण नारायणगावच्या मारुती मंदिरात आहे. तर हनुमान मंदिरात आपण बघू शकतात की मंदिराच्या वरती आपल्याला शिलालेख पाहायला भेटतो. त्या शिलालेखात मंदिराचा जीर्णोद्धार 250 वर्षापूर्वी झालाय आणि ह्या मंदिराचं नाव शिलालेखात आपल्याला सापडतं की रुद्र मारुती मंदिर हे शिलालेखाचं पूर्वीचं नाव आहे. आता आपण बघू शकतात की समर्थ रामदास स्वामी यांनी 11 मारुतीच्या मूर्तींची स्थापना केली. त्यात दास मारुती, वीर मारुती, प्रताप मारुती आणि चपटदार मारुती शिल्प अशी त्याची वेगवेगळी रूप आहे. तर त्यातलं एक शिल्प आपल्याला ह्या मंदिरात पाहायला भेटतंय, चपटदार मारुती शिल्प. तर चपटदार मारुती शिल्प हे काय, तर याच्यासाठी आधी आपल्याला त्याच्या पौराणिक कथेमध्ये जायला लागतं. रामायणात ज्यावेळेला हनुमान पहिल्यांदा श्रीलंकेला गेला होता तर श्रीलंकेची ग्रामदेवत होती पनवती. तिला त्यांनी मारली आणि पायाखाली घेतली आणि तिच्यावर तिने विजय मिळवलाय आणि तो तिला चापटीने मारतोय. सेम प्रोसिजर, सेम शिल्प आपल्याला इथं पाहायला भेटतंय की हनुमानाने एक नर किंवा मादी राक्षस पायाखाली घेतलाय आणि तो तिला चापटीने मारतोय. आता ज्या वेळेला एखादं वानर चिडतं त्यावेळेला ते रागाने शेपटी वक्र करतं. तर त्या पद्धतीची इथं आपल्याला शेपटी पाहायला भेटते. तर त्यातलं हे चपटदार मारुती शिल्प आहे. हे शिल्प आपल्याला महाराष्ट्रातल्या प्रत्येक मंदिरात लावलं जातं. आता हे मंदिरात का लावलं जातं, बाकीच्या शिल्पांपेक्षा ह्या शिल्पाला महत्व काय आहे की ह्या शिल्पाचं सांगणं असं आहे की हा गावाचा गडदेवता आहे आणि गावावर येणारं कुठलंही संकट, कितीही मोठं संकट, तो पायदळी तुडवणार आहे. म्हणून हे शिल्प लावलं जातं की ह्या पद्धतीची गावची लोक किंवा गावचं सैनिक ह्या पद्धतीचे, ही पूर्वी अशी प्रथा होती, त्या पद्धतीचं हे चपटदार मारुती शिल्प आहे. धन्यवाद.